परंतु तुझं मौल्यवान रक्त तू आमच्यासाठी साठले आणि ती दूर करणारी भिंत पाडली आणि आम्हाला परम पवित्र स्थानासाठी तू जागा तयार केली बाबा. प्रभू ती भिंत तो जो पडदा होता तो वरतून खालपर्यंत फाटला आणि आता म्हटलंय की मी तुमचा मध्यस्थ आहे. आता ते पडदा मध्यस्थ नाही, आता मी मध्यस्थ आहे. माझ्याद्वारे तुम्ही परम पवित्र स्थानात जाता म्हणून तू म्हटला मीच मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि परमेश्वर या पृथ्वीवरती उभा राहून ज्या स्वदस्तंभावरती तुला खेळले तर बायबल मध्ये लिहिलाय मोठा भूमिकंप झाला, पृथ्वी हल्ली आणि मेलेले उठले गेले प्रभू. आणि तो पडदा पवित्र स्थान आणि अपवित्र स्थानामधला बाप्पा तो जो पडदा होता प्रभू परम पवित्र स्थानाचा तो वरतून खालपर्यंत फाटला बाप्पा. प्रभू जो मर्म तो आतमध्ये ठेवला होता तो खुलेआम विश्वासी लोकांना दिसू लागला की आतमध्ये किती अद्भुत काम होतात. प्रभू आज चर्च मध्ये काय काम होत आहेत हे काम तू यासाठीच रक्त सांडले प्रभू की चर्च माझा आहे. प्रभू तू म्हटला मी माझी मंडळी स्थापित करेन, मी माझ्या रक्ताने त्यांना विकत घेतलेले आहे, ते माझे लोक आहेत. प्रभू परमेश्वरा आज अद्भुत काम तू कर, कृपा अनुग्रह कर. तुझ्या वचनामध्ये आम्हाला लपव प्रभू. जसं बोलता यायला पाहिजे तसं बोलायला शब्द दे. तुझं सामर्थ्य पुरव जेणेकरून मनुष्याच्या बलावरती नाही तर तुझ्या बलावरती लोकांनी आधारित राहा, तुझ्या ताकदीवरती लोकांनी आधारित राहा. म्हणून तुझं वचन आज लोकांच्या हृदयात जाऊ दे आणि म्हणावं की माझा प्रभू मला सामर्थ्य दे. तो माझा उंच आणि माझा गड आहे, तो माझं लपण्याचं ठिकाण आहे. प्रभू येशू दया कृपा अनुग्रह कर बाबा. आम्हाला सर्वांचं हृदय तू तयार कर, तुझ्या वचनासाठी तयार करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. बसूया आपण. 2026 चा पहिला संडे आहे आणि 2026 साठी तुमच्यासाठी प्रभू कडून एक प्रॉमिस आहे की जो प्रभू तुमच्यासाठी करणार आहे. बघा ह्या जगामध्ये नवीन असं काही नाही, जे होऊन गेलं तेच पुन्हा पुन्हा घडते. परंतु आज नवीन वर्षातला नवीन संडे परंतु लोक घरी बसले. आज खूप आनंद आलाय संडेच्या दिवशी चर्चला पाहिजे, परंतु आज काही ना कारण घेऊन लोक घरी बसतात. ठीक आहे असं, परंतु जे आले आहेत, जे हाजीर ते वजीर आहेत आणि ते जरूर आज परमेश्वराकडून उचलून घेऊन जातील. सलमान राजा म्हणतो या पृथ्वीवरती नवीन असं काही नाही की ज्याला मनुष्य नवीन म्हणतो ते आधीच होऊन गेलेलं आहे. की ज्याला आज मनुष्य म्हणतो की हे नवीन वर्ष आहे. आपण 2025 ला नवीन वर्ष बोललो, 2024 आला त्याला नवीन वर्ष बोललो. परंतु जसे दिवस घटत गेले ते जुनं झालं ना, आता परत म्हणतात आता 2026. नवीन काहीच नाहीये, जे होऊन गेलंय तेच पुन्हा पुन्हा होणार आहे. आणि या जगामध्ये जी आशा आहे ही व्यर्थ आहे. आशा ख्रिस्तामध्ये ठेवा, कारण की ती कधी नष्ट न होणारी आहे. कारण जग लयात चाललेलं आहे, जग मिटत चाललेलं आहे. एक एक दिवस साक्ष देत आहे की प्रभूचे येणं खूप जवळ आलेलं आहे. म्हणून आपली तयारी नवीन वर्षाचा आनंद करण्यासाठी नसावी, तर आपली तयारी जाण्याची असावी. झाले आपण म्हटलं 2026 आला, 2025 निघून गेला. परंतु 2025 म्हणजे एक वर्ष तुमच्या जीवनातला कमी झाला. काय झाला? कमी झाला. आता 2026 येईल, हा 26वं वर्ष ते आपल्या जीवनामध्ये कमी होणार आहे. म्हणजे एक दिवस आपल्या जीवनामध्ये कमी होत चाललेला आहे. म्हणजे कबरेकडे आपली वाटचाल चालू आहे, जर प्रभूचे येणं उशीर आहे तर. परंतु आज उपदेशकाला आपल्याला विचारायचं आहे की या पृथ्वीवरती नवीन काय आहे. तर उपदेशक म्हणतो जो राजा होता, दाऊदाचा पुत्र सलमोन राजा, आणि तो बायबल मध्ये सांगतो उपदेशकाच्या पुस्तकामध्ये काढूया सर्वांनी. उपदेशक ज्याला मनुष्य नवीन असे म्हणतो, असं नवीन या पृथ्वीवरती काही नाही.
उपदेशक पहिला तेथापासून पहा हे नवे आहे हा असे ज्याविषयी म्हणता येईल असे काहीतरी आहे काय? हा पुरातन काळामध्ये आम्हा पूर्वीच्या युगामध्ये आधीच ते झाले आहे. म्हणजे पुरातन काळामध्ये पूर्वीच ते होऊन गेलेलं आहे, नवीन असं या जगामध्ये काहीच नाही. म्हणून आपण म्हणतो मी टू व्हीलर घेतली नवीन आणि ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते की इतक्या पॉवरची ती टू व्हीलर आहे, म्हणजे 120 सीसी 150 सीसी 150 सीसी. परंतु एका गाडीला मॉडिफाय करून इंजिन मध्ये ताकद टाकून मनुष्य म्हणतो की ही नवीन न्यू ब्रँड गाडी आलेली आहे. परंतु ह्या आधीच ह्या सर्व गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. हे आपण बायबल मध्ये शोधून काढू शकतो की हे पूर्वीच होऊन गेलेलं आहे, घडून गेलेलं आहे. नवीन असं ह्या जगात काहीही येत नाही. जे झालंय त्याला मॉडिफाय केलं जातं फक्त, परंतु ते पहिल्याच युगात होऊन गेलेले असते. परंतु आज आपल्या जीवनामध्ये म्हणू नका की हे नवीन आहे, ते नवीन आहे, ते नवीन आहे. हे पूर्वीच होऊन गेलेलं आहे. मनुष्य म्हणतो की मला खूप दुःख आला, मला खूप विलाप आला, मला खूप पीडा आली. आज तुमच्याकडे आहे ते काल कोणाच्या घरी होते आणि परवा ते कोणाच्या घरी होणार आहे. म्हणजे नवीन असं काही नाही. मरण ही कोणाच्या घरी झालेले आहे, एक दिवस आपल्या घरी येणार आहे, एक दिवस कोणाच्या तरी घरी होणार आहे. म्हणजे या पृथ्वीवरती जीवन मरण या संसारिक गोष्टी आहेत त्या नवीन काही नाही, त्या पूर्वी होऊन गेलेल्या आहेत. सर्व काही ख्रिस्तामध्ये आपण जर आहोत तर आपण नवीन सृष्टी आहोत. आला की या जगात नवीन काही नाही. आणि प्रभूने ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर काढले तर त्यांना काढण्याचा उद्देश एक होता की माझी प्रजेने माझी महिमा करावी. ते जे गुलामीमध्ये होते ते गुलामीतून सोडवण्यासाठी प्रभूने मोजेसला पाठवलं आणि मोजेसच्या द्वारे अद्भुत चमत्कार मिस्रमध्ये केले. आणि तिथून ज्यावेळेस इस्रायल लोकांना बाहेर काढले आणि बायबल मध्ये असं लिहिलं गेलं आहे की जसे ते बाहेर निघले, काही वेळ ते प्रवास करत चालले जंगलामध्ये, तर पुढे लाल समुद्र आला आणि माग फारोची सेना आहे. आणि आता लोक मोसेच्या विरुद्ध बडबड करू लागले की तू आम्हाला इथं जंगलामध्ये कशाला आणलं? आम्ही तुला पहिलेच म्हणत होतो की आम्ही मिस्रमध्ये बरे होतो, आम्हाला इकडे तू मारण्यासाठी आणलं का? परंतु मोसेस त्या ठिकाणी उभा राहून म्हणतो की तुम्ही घाबरू नका, आज तुम्ही देवाचं काम बघणार आहात. का याच्या आधी त्यांनी देवाचं काम बघितलं नव्हते का? बघितलं होतं ना त्यांनी. कारण की हे सगळे जिवंत होते, यांचे लेकर जिवंत होते. सर्व पहिलोटे प्रभूने मिस्रमध्ये मारले होते. हा काही चमत्कार नव्हता, हा एक चमत्कार होता. सगळीकडे अंधार होता आणि मिस्र इस्रायल जिथे राहत होती मिस्रमध्ये त्यांच्या घरात प्रकाश आहे, परंतु मिस्रचे लोक जिथे राहत होते ते सर्व अंधकार आहे. हा बी एक चमत्कार होता. प्रभूने ओले पाठवले पावसाच्या द्वारे, तिथे जनावर मेले गेले, परंतु इस्रायल लोकांना काहीही इजा पोहोचली नाही. हा बी चमत्कार होता. म्हणजे प्रभूने अद्भुत चमत्कार मिस्रमध्ये केले. आणि शेवटी नंतर ह्या ठिकाणी आल्यानंतर मी लोक त्या चमत्कारावरती त्यांनी विश्वास ठेवलाच नाही, परंतु ते म्हटले इकडे तो मारायला आणलं का आम्हाला. परंतु बघा, चमत्कारावरती मनुष्याचं जीवन आधारित नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवा. खूप चिन्ह चमत्कार बायबल मध्ये प्रभूने केलेले आहे, परंतु ते लोक ते चमत्कारावर बघून कधीच त्यांनी विश्वास ठेवला नाही, या प्रभूला आपलं जीवन अर्पित केलं नाही. बायबल मध्ये येशू ज्यावेळेस कार्य करत होता, लोक बघत होते मेलेले उठत होते, लोक बघत होते पाप क्षमा होत आहे, लोक बघत होते की जे आजारी आहे त्यांना बरं केलं जात आहे, परंतु काय त्यांनी विश्वास ठेवला येशूवरती? नाही. ते म्हटले हा तर दुष्ट आत्म्याच्या साह्याने हे काम करतो. म्हणजे चमत्कारावरती विश्वासी जीवन आधारित नाहीये, विश्वासी जीवन आधारित आहे प्रभूच्या वचनावरती. विश्वासी लोकांचं जीवन आधारित आहे नवीन जन्मावरती. जो कोणाचा नवीन जन्म झालेला आहे त्याला स्वर्गाचं राज्य वतन असं मिळणार आहे. आणि बायबल मध्ये लिहिलं आहे की पुढं लाल समुद्र आहे, तांबडा समुद्र, आणि मागे फारोची सेना उभा आहे आणि समोर मोजेस थांबलेला आहे. आणि मोजेस म्हणत आहे तुम्ही घाबरू नका, कारण की आज देव तुमच्यासाठी अद्भुत काम करणार आहे. निर्गमनाचे पुस्तक त्याचा 14 अध्याय 13 वचन, हे ज्या ठिकाणी मोजेस सांगत आहे की प्रभू तुमच्यासाठी लढणार आहे. 14 अध्याय 13 वचन.
तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा भिवू नका, भिवू नका, स्थिर उभे राहा स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्या करता करणार आहे हा. ते पहा. हा. कारण आज तुम्ही ज्या मिसळांना पाहिले हा. त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. हा. यहोवा तुम्हासाठी लढाई करेल हा. आणि तुम्ही उभेच राहाल. मनुष्याची आशा मनुष्यावरती असते. हे म्हणते मोजेस आमच्यासाठी काहीतरी करेल, कारण की मोजेस आम्हाला इकडून घेऊन आलेला आहे. यांचा पूर्ण भरोसा मोजेसवरती पडलेला होता. परंतु प्रभू अशा मोडवरती घेऊन येतो ना की मनुष्याने मोजेसकडे बी नाही बघितलं पाहिजे, देवाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे अशा ठिकाणी की मोजेसही काही करू शकत नाही, अशा ठिकाणी प्रभू त्यांना घेऊन आला. आणि समोर बघत आहे सर्व सेना, तर तांबडा समुद्र दिसत आहे आणि मोजेस त्या ठिकाणी उभा आहे आणि लोक मोजेसकडे बघतायत, लाल समुद्राकडे बघतायत. परंतु मोजेसला चालवणारा प्रभू त्या ठिकाणी आहे, त्यांची नजर त्याच्याकडे लागलेली नाही. अरे प्रभूने काय केलं, त्या ठिकाणी उभा राहून मोजेसला सांगितले की मी अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. पण तो काय म्हणतो, घाबरू नका, आज मी नाही, देव तुमच्यासाठी लढणार आहे. ही लढाई माझी तुमची नाहीये, ही लढाई माझ्या प्रभूची आहे. आज विश्वासी लोकांनो, या नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी वचन आहे, तुम्हाला शांत उभा राहायचं आहे. देव तुमच्यासाठी लढाई करणार आहे. आपण लढायला जातो तर आपल्याकडून गडबडी होईल, परंतु जे आपल्या बाजूने जर लढेल ना तर ते युद्ध जिंकून देईल. आपण आपल्या बुद्धीने, आपल्या विचारांवरती युद्ध करायला सुरुवात करतो तर ते युद्ध आपण जिंकू शकत नाही, जर तो विजय देणारा प्रभू आपल्या बरोबर नाही. वचन वाचूया, खूप सुंदर आहे. की त्या ठिकाणी बायबल मध्ये लिहिलं आहे की इफिसकारास पत्र 6 अध्याय 12 वचन. इफिस 6:12. कारण आमची झोंबी व रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्यांशी, अधिकाऱ्यांशी, या जगातील अंधाराच्या सत्तांधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. आपला शत्रू कोण आहे? शैतान. परंतु माणूस माणसाची लढत, माणूस माणसाशी बैर करतोय, माणूस माणसाबरोबर बोलत नाही. हे फॅमिली मधून युद्ध सुरू होते. पहिला आपल्या घरामध्ये युद्ध आहे, नंतर संसाराबरोबर युद्ध आहे, नंतर जिथं काम करतो तिथं युद्ध आहे. माणूस लढाई करतो पती पत्नी, लढाई करतो आई नातेवाईक, नंतर लढाई करतो जिथं काम आहे तिथे, मग संसारात चालताना लढाई चालू आहे. परंतु युद्ध हे हाड आणि मांसाचं नाहीये, हे युद्ध दुरात्म्यांबरोबर आहे. हे तुम्हाला पकडता आलं पाहिजे. काय तुम्ही माझ्या बरोबर आहात? जर आज आपल्या घरामध्ये वाद उठत आहे तर याचा अर्थ असा आहे की कुठून तरी दुष्ट काम करत आहे, तर त्याला तुम्हाला बांधायचं. आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही बांधता ना तर सगळे शांत बसतील. म्हणून बायबल काय म्हणते, तुला जर हे राज्य जिंकायचं आहे ना तर तुला काय करावं लागेल, पहिला तिथला अधिकारी तुला बांधावा लागणार. ज्यावेळेस तू ते अधिकारी बांधशील तर तू ते जय प्राप्त करू शकतो, ते नगर तुझं होईल. म्हणजे बायबल ह्या नगराविषयी नाही सांगत आहे, हे बायबल आपल्या कुटुंबाविषयी सांगत आहे, आपल्या फॅमिली विषयी सांगत आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी सांगत आहे. आपल्या जीवनामागे ज्या आपल्याला पाडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपलं लक्ष जे त्याच्यावरती लागलेलं आहे, तर ते तुम्हाला पाडावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही विजयी जीवन जगू शकता. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला बांधत नाही, त्याला पाडत नाही, आपल्या विरुद्ध उठणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण पाडत नाही, तोपर्यंत आपण जय प्राप्त करू शकत नाही. म्हणून युद्ध हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे. जसं की तुम्ही बघत आहात की आज राष्ट्रावर उठते, हे बी एक युद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी युद्ध चालू आहे. समाज समाजावरती उठत आहे. हा समाज त्या समाजाला नाव ठेवत आहे, तो समाज या समाजाला नाव ठेवत आहे. जातीवाद होत आहेत, हे बी एक युद्ध आहे. म्हणजे हे युद्ध हे चालूच राहणार आहे. आणि या युद्धामध्ये जर जय तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर प्रभू तुमच्या बरोबर असला पाहिजे, म्हणजे तुम्ही जय प्राप्त करू शकता. बघा, तुम्ही आज या जगामध्ये शांतता तुम्हाला दिसते का? कुठेच तुम्हाला शांतता दिसत नाही. शांती हरवून गेलेली आहे. परंतु प्रभू म्हटला, मी शांतीचा दाता आहे. एक वेळेस असं झालं, चर्च मध्ये पास्टरने सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला सुख वाटण्यात येईल. आणि मग सर्वांनी संडे आला,
कोणी ग्लास आणला, कोणी छोटं लोटी आणलं, कोणी तांबे आणला, कोणी पातेला आणलं, कोणी हांडा आणला. जसं वाटत तसं ते पात्र घेऊन, कारण की पास्टर आज सूप देणार आहे म्हणून ते तयारी करून आलं. आणि मग ते लाईन मध्ये उभा राहिले. पास्टर सूप वाटत गेला. कोणी ग्लास आणला होता, कोणी छोटा लोटो आणला होता, कोणी तांबे आणला होता, कोणी हांडा आणला होता, कोणी मोठे गोगले आणले होते, पातेले. ते तसं तसं होतच गेलं. पण ते छोटा ज्याने घेतलं ना, तो म्हटला, तुम्ही एवढं सूप वाटणार होते का? ते म्हणे, मी तुला हे सांगितलं नव्हतं की मी सूप किती वाटणार आहे. ते सूप माझ्या हातात ते मला किती वाटायचं, मी फक्त सांगितलं होतं मी वाटणार आहे. मग तुम्हाला काय घेऊन यायचे घेऊन या, तितकं मी तुम्हाला देणार आहे. पण जेव्हा थोडा ग्लास भरून घेऊन गेला तर म्हटलं, अरे तो पातेलं भरून घेऊन चाललाय. म्हणजे आज प्रभू आपल्याला देतोय, परंतु आपण काय घेऊन आलो आहोत घेऊन जाण्यासाठी? आपलं पात्र आपण रिकामं केलंय का, की जे प्रभू आज आपल्याला देणार आहे? आमेन बोलताय का? यिर्मयाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे बघा. यिर्मया 14 अध्याय 13 वचन. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू यहोवा पहा, भविष्यवादी त्यांना सांगतात की तुम्ही तलवार पाहणार नाही आणि दुष्काळ होणार नाही, तर तुम्हाला मी या स्थानात खात्रीने स्वस्त पण देईन. आणि यहोवा मला म्हणाला, भविष्यवादी माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात. मी त्यांना पाठवले नाही व त्यांना आज्ञा केली नाही आणि मी त्यांच्याशी बोललेलोही नाही. किती वचन? 14 द्या. 14 मध्ये 1 मिनिट मला वाटतं 14 अध्याय आणि त्याचं 3 वचन बघा. 30 वचन. आणि त्यांचे महाजन आपल्या चाकरांना पाहण्यासाठी पाठवतात. ते कुपांजवळ येतात, त्यांना पाणी सापडत नाही. ते आपली भांडी रिकामी घेऊन परत येतात. ते भांड घेऊन पाण्यापाशी जातात, परंतु त्यांना पाणी मिळत नाही. आणि म्हणून या विषयीचं बायबल मध्ये उदाहरण दिलं आहे की दुष्काळ पडलेला आहे आणि हे पाण्याच्या शोधामध्ये जातात, परंतु त्यांना पाणी मिळत नाही. पाणी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जिथून आपल्याला घ्यायचंय ते परमेश्वराचं वचन आहे. परंतु आपण भांडे घेऊन आलोत, परंतु आपल्याला पाणी मिळत नाही. याचा अर्थ काय? कारण की आपण अशा आशेने प्रभूकडे आलेलो आहोत की जे प्रभूला आवडत नाही. प्रभूला जे आवडतं असं जीवन जर आपण प्रभूकडे घेऊन आलो तर तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. म्हणजे परमेश्वर या संसारिक पाण्याविषयी सांगत नाही, बायबलच्या वचनानुसार सांगत आहे की प्रभू म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे. तर प्रभूला जर तुम्हाला घेऊन जायचंय तर प्रभूला तुम्ही असंच घेऊन जाऊ शकत नाही. प्रभू तुमच्या हृदयामध्ये तेव्हाच येतो ज्यावेळेस तुमचा रक्ताच्या द्वारे नवीन जन्म होतो, त्यावेळेस प्रभू तुमच्या हृदयामध्ये येतो आणि मग त्याला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तसं प्रभू घेऊन तुमच्या घरी येऊ शकत नाही. जोपर्यंत तुमचे पाप क्षमा होत नाही तोपर्यंत प्रभू आपल्या घरी येत नाही. म्हणून प्रभू जक्कायला काय म्हटलं? ज्यावेळी जक्कायच्या घरी गेला प्रभू आणि त्यावेळी जक्काईने काय केलंय? आपलं जे काय होतं ते सर्व 4 गुणा वाटून टाकले. प्रभू काय म्हटलं? आज या घराचे बोला काय झाले? तारण झाले. म्हणजे तारण होणं म्हणजे काय? पाप क्षमा होणं म्हणजे तारण आहे. म्हणजे तारण ज्यावेळेस आपले होते, पाप क्षमा आपले होते, तर प्रभूचा आनंद आपल्याला मिळतो. हे भांडे घेऊन ज्यावेळेस जात आहेत पाणी शोधण्यामध्ये, परंतु यांना पाणी मिळत नाही कारण की दुष्काळ पडलेला आहे. म्हणून आपण आज बाहेर तुम्हाला दुष्काळ दिसत आहे, परंतु आज तुमच्याकडे पाऊस पडत आहे, पाणी तुमच्याकडे आहे, वचनाचं प्रगटीकरण तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही असे भुके आणि ताणलेले राहू शकत नाही, कारण की आज वचनासाठी देवाने तुमचं हृदय खोललेलं आहे. आज जर आपली अवस्था ही अशी असेल, जर बंजीर भूमी झाली असेल, तर आज बायबल सांगते मी तुझ्यासाठी काम करणार आहे. गेलं 2025 मध्ये आपण कसं जीवन व्यतीत केले थोडं लक्ष लावा की 2025 मध्ये मी कसं जगलो. आता निर्णय करायचा आहे की हा 2026 मध्ये मला प्रभूसाठी जीवन जगायचं आहे, कारण की आता मी नाही तर माझा प्रभू माझ्या बाजूने युद्ध करणार आहे. म्हणून इफिसकारास पत्र 6:12 मध्ये लिहिलेलं आहे, ही जी लढाई आहे आणि लढाईसाठी जे पाहिजे आहे ते इफिसकारास पत्र 6 अध्याय आणि 12 वचनामध्ये दिलंय. इफिस 6 आणि 12.
कारण हा आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, हो तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, हा या जगातील अंधाराच्या सत्ताधाऱ्यांशी, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांशी आहे. कशाचे आहे? आकाशातल्या दुष्ट आत्मा. बरोबर. आता पुढं 10 वचन वाचा. कारण सहावं, 10 वचन. शेवटी माझ्या भावांनो, हा प्रभूमध्ये आणि त्यांच्या शक्तीच्या बळांमध्ये सबळ व्हा. म्हणजे युद्ध आहे, तर युद्धामध्ये जर तुम्हाला जय प्राप्त करायचं आहे, तर पौल म्हणत आहे ख्रिस्ती मंडळीला की प्रभू मध्ये आणि त्याच्या वचनामध्ये. म्हणजे प्रभू मध्ये काय? प्रभू म्हणजे वचन. म्हणजे वचनामध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे? सबळ व्हायचं आहे. प्रभू मध्ये सबळ व्हा. आणि पुढे सैतानाच्या कपट युक्ती विरुद्ध उभे राहण्यास शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावरती घ्या. काय आहे शस्त्र सामग्री? कारण आमची झोंबी रक्त व मांस यांच्याशी नव्हे, तर ती सत्तांशी, अधिकाऱ्यांशी, तर खरेपणाने आपली कंबर बांधून आणि न्यायपणाचे उरस्त्राण धारण करून उभे राहा. आणि शांतीच्या शुभ वर्तमानाची तयारी पाण्यात घालून या सर्वांवर ज्या विश्वासरूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विजावता येतील ते धरून उभे राहा. आणि तारणाचा शिरटोप घ्या आणि आत्म्याची तलवार घ्या, ती देवाचे वचन आहे. म्हणजे आज प्रत्येक लढाईसाठी लागणारी शस्त्र सामुग्री आहे, तो आपल्याला घेऊन युद्धामध्ये उभं राहायचं आहे. आता कोणीतरी एक सामुग्री घेतलेली आहे, कोणीतरी एक सामुग्री घेतलेली आहे, परंतु ही संपूर्ण शस्त्र सामुग्री ज्यांनी घेतलेली आहे तोच युद्धामध्ये युद्ध जिंकू शकतो. परंतु जर तुम्ही फक्त चिलखत घातलं आणि ढाल जर घेतली नाही, तलवार जर घेतली नाही, तर युद्ध तुम्ही जिंकू शकत नाही. ते म्हणतात मी चिलखत घातली ना, आता मी युद्धामध्ये उभा राहतो. नाही, तुम्ही चिलखत घातली आहे तर त्याबरोबर तुम्हाला टोप बी घालायचा आहे, तोपर्यंत तुम्हाला तलवार बी हातामध्ये घ्यायची, ढाल बी घ्यायची आहे. आणि तुम्हाला बायबल मध्ये लिहिलाय पुढच्या वचनामध्ये पायत्राणे आहे बघा, शुभ वर्तमानाचे. शांतीच्या शुभ वर्तमानाची तयारी पायात घालून. शांतीच्या शुभ वर्तमानाची तयारी पायात. म्हणजे आपल्याला जर कुठं जायचं आहे तर त्याची तयारी आपण ज्यावेळेस आपण बूट घालतो ना, तर त्यावेळेस आपण आपल्या माइंड मध्ये ठरवतो की आता मी तयार झालेलो आहे. परंतु तसंच तुम्ही चप्पल घालून जा, तुम्ही तुमच्याच मनामध्ये म्हणतात की बाबा अरे माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. जर एखाद्या फंक्शन मध्ये तुम्ही जातात आणि चप्पल घालून तुम्ही जातात, तर त्या फंक्शन मध्ये तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवेल की बाबा काहीतरी कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बूट घालून जा, स्वतःलाच तुम्ही तयार समजतात. आम्ही बोलतोय हे तुमच्या बरोबर घडलंय का कधी असं? तुम्ही आता इन केलेली नाही आहे आणि जर इनची तुम्हाला सवय आहे आणि इन न करता तुम्ही जातात, तर तुमचंच तुम्हाला भासत की अरे काहीतरी कमी आहे, की आज मी जसं पाहिजे तसं आलेलो नाहीये. म्हणजे ही जी तयारी आहे हे तुमचं माइंड तयार करते. मग तुम्ही सहज कोणताही मोठा व्यक्ती आला तरी त्याच्या संग तुम्ही सहज बोलू शकता, कारण की तुम्ही स्वतःची तयारी केलेली आहे. की बायबल सांगते ह्या युद्धामध्ये ही तुम्हाला तयारी करायची आहे. तर कशी तयारी करायची आहे? विश्वासाची ढाल. विश्वासाची ढाल याने काय आहे की विश्वासाने तुम्हाला काम करायचं आहे. विश्वास म्हणजे काय की दिसत नाहीये, परंतु मला विश्वास आहे की माझा प्रभू आहे. प्रभू दिसतोय का? दिसत नाही, परंतु विश्वास आहे की तो माझ्या बरोबर आहे. विश्वास आहे की तो माझ्यामध्ये आहे. हे विश्वासाची व्याख्या आहे की तो दिसत नाही परंतु तो आहे. बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? त्याच्या जवळ येणाऱ्यांनी हा विश्वास केला पाहिजे की तो आहे आणि त्याला झटून शोधणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. म्हणजे त्याला झटून शोधण्यासाठी तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे.
असंच कोणतीही गोष्ट आपण झटून शोधू शकत नाही जोपर्यंत आपल्यामध्ये विश्वास नाही. जर एखाद्याने सांगितलंय की बाबा त्या ठिकाणी धन आहे, त्याने सांगितलंय त्या ठिकाणी धन आहे, परंतु ते तुला माहित आहे का तिथं धन आहे? तुला जर माहिती आहे की तिथं धन आहे तर तू पूर्ण विश्वासाने काम करशील. माझ्या बरोबर आहात का तुम्ही? म्हणजे एखाद्याने सांगितलंय म्हणून तुम्ही खोदताय, परंतु तुम्हाला माहिती आहे की माझ्या बापाने इथंच ठेवलेला आहे, तर तुम्ही तितक्या विश्वासाने खोदता. आम्ही बोलतोय का माझ्या? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एक वेळेस असं झालं की ते डोंबाऱ्याचा खेळ चालू होता आणि डोंबाऱ्याचा खेळ चालू असताना त्या रस्सीवर चालायचं ना, त्या रस्सीवर चालणं आणि लोक बी बघत होते, रस्सीवर चालतोय माणूस, चालतोय इकडून जातोय तिकडून येतोय, खूप एन्जॉय करताय. आणि मग त्यांनी लोकांना विचारलं, काय तुम्ही बघताय की मी रस्सीवर चालतोय? म्हणते हा आम्ही बघतोय तू रस्सीवर चालत आहे. म्हणतो मला या कोणीतरी एक जण माझ्या खांद्यावरती बसा, मी चालतो रस्सीवरती. पब्लिक मधलं कोणी बी यायला तयार नाही. तो म्हटला अरे तुम्ही तर बघितलं ना मला, मी रस्सीवरती चालत आहे, मग या ना कोणीतरी एक जण बसा. त्या ठिकाणी एक मुलगा होता आणि तो पळत गेला, त्याच्या खांद्यावरती बसला आणि तो रस्सीवरती चालला, इकडून आला तिकडून गेला. आणि लोकांनी विचारलं की बाबा तू कस काय तिकडे गेलास? विचारलं तर कोणीही नाही की तो हिंमत करू शकतो की पिता रस्सीवर चालतोय. तर तो काय म्हटलं पाहिजे की जो रस्सीवर चालतोय ना तो माझा बाप आहे. म्हणजे आज ज्याचा बाप इथं उभा आहे ना, तो प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकतो. जर तुमचा विश्वास आहे की बाप इथं आहे, ही विश्वासाची परिभाषा आहे. म्हणजे ही व्याख्या आहे विश्वासाची की देव माझ्या बरोबर चालतोय, देव माझ्या बरोबर आहे. याच्या जर तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर दाऊदाला विचारा. दाऊद म्हणतो मृत्यूदरीतून चाललो तरी अरिष्टाशी भिणार नाही, कारण की तू माझ्या बरोबर आहे. काय दाऊदा बरोबर कसा तो होता? अहो त्याचा विश्वास होता की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हा विश्वास आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे की मी जिथंही जाईल माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि तुम्ही तिथं अविश्वास दाखवूच नका, कारण की आपण बिलीव्हर्स आहोत. हालेलुया. तुम्ही तुमच्या जॉब मध्ये बी म्हणायचं आहे माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मी प्रथम ज्यावेळेस कामावरती जातो तर पहिलं थोड्या वेळ गुडघे नाही टेकत, परंतु थांबतो, थोड्या वेळ रिलॅक्स होतो आणि प्रार्थना करतो, प्रभू आज दिवसभर कामासाठी मदत कर, सर्व अरिष्टापासून मला बचाव. तुम्हाला माहितीये का, या असे प्रार्थना केल्यानंतर प्रभू दिवसभर सामर्थ्य देतो, प्रभू संकटापासून वाचवतो. एक वेळेस असं झालं की मी बीटीआर मध्ये पाडायचं काम करत होतो. मी भिंत तर पाडली आणि दोन्ही पण दगड होते. इकडले दगड मी काढले आणि तिकडला बी दगड त्याच्यात निघून आला, हे मला कळलंच नाही. माझ्या हातामध्ये पार होते 5 फुटाचे. पलीकडून तो माणूस होता, त्याच्यासाठी मी प्लास्टर छिलून दिलं तर ते प्लास्टर भरत होता. इकडून मी पार जशी मारली ना तर मला माहिती नाही, त्या भिंतीच्या ती आरपार घुसली. त्याच्यात तो काय झालं माहितीये का, तो व्यक्ती तो प्लास्टर उचलून बाहेर गेलेला होता म्हणून वाचला, नाही ती पार त्याच्या बारगड्यात घुसले असते. म्हणजे हे अरिष्ट वाचवणारा माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मला काय सांगायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करून काही काम करता तर प्रभू आपल्या बरोबर असतो. इतकं मोठ्या संकटातून प्रभूने वाचवलं, हे सोपं नव्हतं. मी भिंत पाडली, भिंत पाडल्यानंतर त्यांना सर्व उचलायला लावलं, कारण की त्यांना वाटतं ते मी सर्व पाडून दिलं. त्यांना रॅबिट उचलायला लावलं, दगड उचलायला लावले. आणि आता ही भिंत आहे, इथून दरवाजा पाडायचा होता असा, आणि इथून वरचं आज्यात वरतीच होतं, इथून खालचं मी पाडला दरवाजा बरोबर. परंतु ते रॅबिट भरत असताना माहित नाही एवढा मोठा दगड जो वरचा होता ना तो खाली पडला, एवढा मोठा. म्हणजे त्या व्यक्तीच्या तर डोक्यात पडला असता तर जागेत गेला असता, परंतु त्याच क्षणामध्ये त्या समोरच्या व्यक्तीने त्याला बघितलं, त्याला बाजूला वळलं, दगड खाली पडलं. म्हणजे आपलं प्रभू आपल्या बाजूने आहे. म्हणजे सर्व अरिष्टांपासून बचाव करणारा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. मी हे माझ्या उभे रूप डोळ्याने बघतो की देव आपल्या बाजूने आहे. तो आपल्या बाजूने काम करत आहे, परंतु आपण कसरतो, आपण अविश्वासी ठरतो, परंतु तो विश्वास योग्य आहे. आपण म्हणतो प्रभू या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, या ठिकाणी असं घडलं, या ठिकाणी तसं घडलं. प्रभू म्हटलं हे अरिष्ट मीच पाठवलेलं आहे. काय आम्ही बोलताय?
आरिष्ट पाठवणारा बी तोच आहे आणि त्याच्यामधून बाहेर काढणारा बी तोच आहे. कारण की तो म्हणतो मी तुझ्या बाजूने उभा आहे. हे जे लोकांना त्यांनी काय आश्वासन दिलं माहिती नाही. लाल समुद्र कसा दुभागणार आहे, याच्यातून आम्ही कसे पार जाणार आहोत हे काहीच माहिती नाही. परंतु मोसेस म्हटला अद्भुत पराक्रमी परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे. त्यांनी हाच विश्वास ठेवला की अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे. त्याला काय माहिती होतं मोसेसला की लाल समुद्र कसं दुभागणार आहे, मी यांच्यातून आम्ही कसे पार जाणार आहोत हे मोसेसला ठाऊक नाही. परंतु मोसेस विश्वासाने उभा आहे. काय आम्ही बोलतायचे मला काय सांगायचं आहे, युद्धामध्ये आहात तर तुमच्यामध्ये विश्वास ठासून भरलेला पाहिजे. की आज जे घरी बसलेले आहेत त्यांचा विश्वास कमकुवत आहे, परंतु त्यांचा विश्वास जर ठासून भरलेला असं ते म्हटलं असतं मी आजारी असो मी काही असो आज मी माझ्या प्रभूच्या मंदिरी असायला पाहिजे. त्याचा ज्याच्यामध्ये प्रभूविषयीचा विश्वास ठासून भरलेला आहे तो घरामध्ये बसत नाही, तो प्रभूसाठी पोहतो. तो आज विश्वासाची कमी आहे. ज्या युद्धात आपण आहोत ना त्या युद्धामध्ये विश्वासाची ढाल हातामध्ये नाहीये. म्हणून आज लोकांमध्ये कमजोरपणा आहे, त्यांच्यामध्ये अविश्वासूपणा आहे. तो जर निघून गेला तर ब्रदर अद्भुत काम व्हायला सुरुवात होती. परंतु आज आपण युद्धामध्ये आहोत तर ही शस्त्र सामग्री घेऊन आपल्याला युद्धात उभा राहायचं आहे. ज्यावेळेस नोआच्या वेळेस नोआकडे वचन आले आणि नोआला सांगितले की पाणी येणार आहे आणि मी जगाचा नाश करणार आहे. एकच धर्मी व्यक्ती नूह. परंतु त्यावेळेस त्याच्या कुटुंबामध्ये 8 व्यक्ती नूह धरून हे 8 व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रभूने एक पर्याय काढला. तर त्याने काय तयार केले, एक नाव तयार करायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या बुद्धीने नाही, प्रभूने त्याला सांगितले म्हणून त्यांनी केलं. काय माझ्या बरोबर आहात? जोपर्यंत प्रभू काही सांगत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही. प्रभू सांगतो ते करा, त्याच्यामध्ये सफलता मिळेल. आणि यावेळेस आले नूह, मी तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी प्लॅनिंग आखलेलं आहे. तर काय तू नाव तयार कर. प्लॅनिंग प्रभूच आहे, नाव त्याला तयार करायचे. काय आम्ही प्लॅनिंग देवाचं आहे, मेहनत तुला करायची. मला काय सांगायचं आहे, आज वचन प्रभूचं आहे, वचनासाठी मेहनत तुम्हाला करायची आहे. समजत आहे मी जे बोलत आहे, म्हणजे वचन आलेलं आहे परंतु त्याच्यासाठी दुःख हे तुम्हाला आणि मला सहन करायचं आहे. मरियमने स्वीकार केला की प्रभू चालतंय, लोकांनी मला नाव ठेवलं तरी चालेल परंतु तुझं वचन माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. म्हणजे हे दुःख सहन करण्याची जी कुवत आहे ती मरियम मध्ये ठासून भरलेली होती की मी माझ्या प्रभूसाठी तयार आहे. आज पूर्ण चर्च तुम्हाला दिसत आहे ते फक्त चर्च आहे, परंतु वधू जे आहे ते प्रभूने त्याच्या रक्ताने तिथून बाहेर काढलेले आहे, तिला वधू म्हटलेला आहे. आणि वधू काय करते माहितीये का, आपल्या वरासाठी रात्र आणि दिवस तयार असते. वधू जी असते ना वरासाठी नेहमी तयार असते. आणि म्हणून प्रभूने संप्रदायामधून ज्यांना बाहेर काढलं त्यांना तो म्हणतो ही माझी नवरी आहे. काय बरोबर आहात माझ्या? ज्या वेळेस या घटना घडत आहेत तर आज तुमच्या बाजूने आपला प्रभू उभा आहे. युद्धामध्ये जय देणारा परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे. म्हणून घाबरू नका, तो सदा आपल्या बरोबर आहे. बायबल मध्ये असं लिहिलं आहे, ज्या वेळेस नूहाकडे हे वचन आले आणि नूहाने ज्यावेळेस नाव तयार केले आणि ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात झाला त्यावेळेचे सायन्टिस्ट लोक त्यांना दिसले की संकट दिसत आहे, पाणी जमिनीतून वरती येत आहे, वरतून पाणी पडत आहे. यांनी पर्याय काढला होता आपण रॉकेटनी वरती जाऊ. त्याच्याने आज मी लोक म्हणतात ना जगाचा नाश होणार आहे तर आम्ही ग्रहावरती जाऊन राहू. बायबल काय सांगते, तो वर गेला ना तिथून मी खाली पाडी. आता हे गेले वरती आणि कवर पळवणार तुम्ही, रॉकेट पळवणार कवर. 40 दिवस आणि 40 रात्र ते इंधन तरी पुरल का? काय माझ्या बरोबर आत की तुम्ही कधीतरी ते पडणारच का नाही, ते मस्त पळता इकडून तिकडे तिकडून इकडे, परंतु एक दिवस ते पडणार आहे. आणि म्हणून बायबल मध्ये सांगितले सर्व नष्ट होणार आहे, फक्त नूह आणि त्याची फॅमिली वाचणार आहे. परंतु यामध्येही ज्या वेळेस ते नावेमध्ये बसले, पाऊस यायला सुरुवात झाला, त्याच्याच घरचे त्याला म्हणू लागले आपण आलोत खरे आतमध्ये परंतु एवढं अन्न पुरल का आपल्याला? आणि हे कधी
पाऊस थांबणार आहे, कधी आपण बाहेर जाणार, कधी घटना आपण कधी जाऊन पुन्हा अन्न उपजवणार, याची काळजी यांना पडली. आणि ते नोहालाही म्हणू लागले, हे पुरल का आपण जे आणलंय ना हे नावेमध्ये, हे आपल्याला पुरल का? नो काय म्हटलं माहितीये का? नो म्हटला उपाय करणारा परमेश्वर आहे. काय तुम्ही विश्वास करताय? काय त्यांनी केलंय का असे चमत्कार? 2 मासळ्याने काय भाकरी दिले, किती जण जेवले? 15,000. अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हा विश्वास अनुभवाचा होता की तुम्हाला वाटतं हे असं की हे पुरल की नाही पुरल, प्रभू आपल्या बरोबर आहे. त्या नावेमध्ये तुम्हाला माहिती आहे का, असं ज्यावेळेस तुम्ही बघताय वडील निर्माण झाली, नाव तयार करण्यात आले, आणि नाव तयार केल्यानंतर माहितीये का प्रभू काय म्हटला? आत ये. काय म्हटला? मी घरात आहे आणि तुम्ही बाहेर आहात. आतला माणूस काय म्हणतोय? बाहेरच्या नो आत या. म्हणजे याचा अर्थ काय? नूहाला आत जाण्याआधी प्रभू आतमध्ये आहे. तिथून आवाज येतोय, नूह आतमध्ये ये, कारण की मी इथं आहे. आणि मग जिथं प्रभू आहे तिथं सुरक्षा आहे, मग तिथं अद्भुत चमत्कार परमेश्वर करणार आहे. म्हणून बायबल वाचताना तुम्ही बारकाईने वाचा की तिथं वचन काय आलेले आहे, नूह आता तू आतमध्ये ये. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? आज काही लोक चर्च मध्ये आलेत परंतु प्रभू मध्ये नाही आलेले. आज या 4 भिंतीच्या आत आलेत परंतु वचनात नाही आलेले. अरे 4 भिंतीत आलेत यासाठी प्रयत्न हा आहे की तुम्ही वचनामध्ये यावं आणि वचनाने तुमची भेट घ्यावी, म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. काय आम्ही बोलताय तुम्ही? परंतु आज आपण 4 भिंतीच्या आतमध्ये आलेलो आहोत, परंतु आज आपल्याला वचनाच्या आतमध्ये यायचं आहे. त्यावेळेस तुम्ही युद्धामध्ये जय प्राप्त करू शकता. वचनच हे असं आहे जे आपली भेट करते आणि आपल्याला ताकद देते. एक वेळेस अशी घटना घडली होती, बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, स्तोत्र संहिता बघा 33 अध्याय 16 वचन वाचा. स्तोत्र संहिता 23 अध्याय 16 आणि 17 वचन. स्तोत्र 33 16 आणि 17. सैन्याच्या समुदायाने कोणीही राजा तरत नाही. बलवान मनुष्य मोठ्या बलाने सुटतो असे नाही. संरक्षणाकरता घोडा व्यर्थ आहे आणि तो आपल्या मोठ्या शक्तीने कोणालाही सोडवणार नाही. समजलं? राजाकडे मोठे सैन्य आहे म्हणून तो जय प्राप्त करू शकत नाही. आणि युद्धामध्ये जे आहे तो घोड्या आणि रथांद्वारे मिळत नाही. युद्धामध्ये जय परमेश्वराकडून मिळतो. हे सर्व गोष्टी जरी तुमच्याकडे नसला तरी ही जय देणारा प्रभू तुमच्या बाजूने उभा असला पाहिजे. हे सर्व लोक आपण म्हणतो ना, आपलं मोठं चर्च असलं पाहिजे, सर्व मोठा समुदाय असला पाहिजे, यामध्ये आपल्याला जय प्राप्त मिळू शकतो नाही. प्रभू म्हणतो की जास्त समुदायाने राजा तरत नाही आणि मनुष्याच्या बलाने मनुष्य सुटू शकत नाही. का? कारण की जय देणारा परमेश्वर आहे. तुमच्या डोळे, तुमची तलवार, तुमच्या युद्धामध्ये शस्त्र सामुग्री ज्या संसारिक आहेत त्या तुम्हाला जय प्राप्त करून देऊ शकत नाही. यासाठी 1 शमूएल 17 अध्याय आणि 37 वचन वाचा. 1 शमूएल 17 अध्याय 37 वचन. आणि दावीद म्हणाला, हो, यहोवा ज्याने मला सिंहाच्या पंजातून वासवालाच्या पंजातून सोडवले, तो या पालिष्ठांच्या हातातून मला सोडवी. दाऊद ज्यावेळेस जंगलामध्ये होता आणि त्याचं प्रॅक्टिकली जीवन आहे की दाऊद म्हणत आहे की कशापासून वाचलं गेलोय मी? लक्ष द्या बारकाईने. कशापासून वाचलं गेलोय? दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या कशाच्या सिंहाच्या शिव समोर आलं तर आपण पळून जातो. नाही पुढे सिंहाच्या वासवालाच्या पंजातून सोडविले. अस्वलाचा पंजा. सिंह आणि अस्वल हे खुंखार जनावर आहे बायबल मध्ये. यांच्यासारखं ताकद याला सगळे घाबरतात, अस्वलाला आणि सिंह. सिंह गरजला कोण घाबरणार नाही, बायबल मध्ये लिहिलेलं आहे.
आणि देव बोलला तर कोण भविष्यवाणी करणार नाही. म्हणजे सिंहाची ही उपमा आहे ती देवाला देण्यात आली, कारण की सिंह गरजला आणि कोण घाबरणार नाही, आणि यहोवा परमेश्वर जर बोलला तर कोण भविष्यवाणी करणार नाही. म्हणजे सिंह जो आहे खुंकार आहे, सिंहाचा रुदबा खुंकार आहे. ज्यावेळेस सिंह ज्यावेळेस समोर येतो तर माणूस घबरून जातो, त्याला घाम फुटतो. मी कसा स्वतःला वाचवेल या बेतात तो. मी तर म्हणतो आज जर सिंह समोर आला तर त्याला अटॅक येईल मनुष्याला समोरच. पण एक घटना अशीच घडलेली आहे, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. तो दाऊद ज्यावेळेस प्रॅक्टिकली जीवन जगत असताना आणि ते प्रॅक्टिकली अनुभव त्याला ज्यावेळेस आला तर तो शाऊल राजाला म्हणतो की मी माझं मेंढरू ज्यावेळेस सिंहाने नेलं तर मी सिंहाला पाडलं. कशाला? जंगलाचा राजा सिंह. पण तुम्हाला माहिती दाऊद अनुभवी व्यक्ती आहे. तो काय म्हणतोय की देव माझ्या बाजूने होता आणि मी त्या सिंहाच्या बछड्यातून मेंढराला वाचवलेला आहे. तोच अनुभव इकडे आलेला आहे. सिंहासारखा गोलियात समोर उभा आहे, मोठा पर्वतासारखा समोर दिसत आहे. इस्रायल प्रजा सगळे कोपऱ्यामध्ये लपून बसलेले आहे. कोणी आपल्या घरामध्ये आहे, कोणी झोपडीमध्ये आहे, कोणी महालामध्ये आहे. राजा आपल्या महालामध्ये बसलेला आहे आणि दाऊद जंगलामध्ये. कुठे? आणि दाऊदाला बातमी कळाली की असा एक मनुष्य इस्रायल प्रजाला ललकारत आहे. दाऊद त्याच विश्वासाने गेला जो प्रॅक्टिकली अनुभव त्याच्या जीवनामध्ये आलेला होता. काय आमेन बोलताय तुम्ही? आज आपण एकामेकांची साक्ष ऐकून प्रभूवरती विश्वास ठेवलेला आहे, परंतु ऍक्च्युअली आपल्या जीवनात प्रॅक्टिकली अनुभव असणं खूप गरजेचं आहे की माझा प्रभू माझ्या बाजूने उभा आहे. आपल्याला कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण विश्वास ठेवलेला आहे, परंतु ऍक्च्युअली प्रभूने आपली भेट घेतली आहे का? तिथं आपला नवीन जन्म आहे. दाऊद म्हणतो अरे हा कोण खापणारा एक मनुष्य जो देवाच्या जिवंत प्रजेला ललकारित आहे. म्हणजेच काय? दाऊद म्हणतोय देव आमच्या बाजूने उभा आहे. म्हणजे जय देणारा, जय प्राप्त करण्यासाठी राजाची ताकद, राजाचा मोठा समुदाय काम पडला नाही. त्या ठिकाणी विश्वास पाहिजे होता की देव आमच्या बाजूने उभा आहे. पण तो शाऊलने बघितलं गुलियात समोर उभा आहे. सर कुणीही त्याच्या समोर जाण्यासाठी ताकदवार नाहीये. शाऊलला हा विश्वास करायला पाहिजे होता की ह्या आमच्या बलाने आम्ही जय प्राप्त करू शकत नाही. जसे की स्तोत्र संहितामध्ये वाचले, परमेश्वर जय देणारा आहे. हे शाऊलचा विश्वास नव्हता, हा विश्वास दाऊदाचा होता. पण दाऊद येऊन काय म्हणतो? वाचा 37 वचन. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला या बलिष्ठांच्या आज मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या परमेश्वराने तुम्हाला 2024 मध्ये 2025 मध्ये सांभाळले, तोच परमेश्वर तुम्हाला 2026 मध्ये सांभाळण्याची ताकद ठेवतो. ज्या कोविड मध्ये देवाने तुम्हाला वाचवलं ना, तोच देव आज भी मोठ्या संकटापासून वाचवण्याची ताकद ठेवतो. तो म्हणतो तोच देव ज्याने मला सिंहाच्या आणि अस्वलाच्या बछड्यातून वाचवलं, तोच देव आज माझ्या बरोबर उभा आहे. तो म्हणतो तोच मला जय देणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा त्या ठिकाणी पुढे काय लिहिलेलं आहे. तोच मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवील, तोच मला या बलिष्ठांच्या हातातून सोडवील, तोच मला ह्या बलिष्ठांच्या हातातून सोडवील. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगते, तुमच्या जॉब वरती किती काही मोठं संकट असू द्या, तुमच्या फॅमिलीत किती काही मोठं संकट असू द्या, विश्वास हाच ठेवा की माझा प्रभू त्याच्यातून सोडवण्याची ताकद ठेवतो. म्हणजे आपण ते समस्या बघून घाबरत आहोत, परंतु समस्याला तोंड देण्यासाठी विश्वास तुमच्यामध्ये ठासून भरलेला पाहिजे. हालेलुया. जो दाऊदामध्ये भरलेला होता. दाऊद म्हणतो 17:39 वचनामध्ये, आणि दावीद आपली तलवार आपल्या वस्त्रावर बांधून चालायला लागला, कारण त्याने त्यांची पारख केली नव्हती. मग दावीदाने शाऊलाला म्हटले, ही घेऊन माझ्या. शाऊल म्हटला की बाबा तू गोलियातशी लढायला जातोय ना, तर धर हे चिलकत धर, हे ढाल धर, हे तलवार धर, हे बुट धर. ज्यावेळेस त्यांनी घातले
अरे त्याला चालता येईना. तो म्हटलं अरे हे काय मी परखलेलं नाही बाबा, मी तर जंगली माणूस आहे. आणि जंगलामध्ये काय हे माझ्या बरोबर नव्हतं, माझ्या बरोबर माझा प्रभू होता. म्हणून तो म्हणतो हे बायबल कॉलेज आणि हे थिओलॉजी आणि हे बायबल सायन्स हे मला कामी येणार नाही. या युद्धामध्ये माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. परंतु आज मनुष्य खूप ज्ञान प्राप्त करून 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 त्यांनी स्वतःसाठी नाश करून आणलेला आहे. परंतु दाऊदासारखा एक नम्र व्यक्ती आपल्याला पाहिजे. जंगलातला अनुभव, प्रॅक्टिकली अनुभव ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आला, तो राजापाशी येऊन म्हणतो हे शस्त्र सामुग्री जी तुझ्यापाशी आहे ना, याला मी परखलेलं. मग परखलंय कोणाला? यहोवाला. परखणं म्हणजे काय? मी परखून बघितलं आहे की माझा प्रभू किती चांगला आहे. परखून बघा ना तुम्ही, तो किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकली जीवनात बघा. आजारी आहात तर घरी बसून अनुभव येणार नाही. विश्वासाने प्रभूचे मंदिर या, तो विश्वासाचा आदर करणारा प्रभू आहे. परंतु आज मनुष्य समस्या आलं का घरी बसतो, समस्याला तोंड देणं हे आपलं काम आहे. आणि त्याच्यातून समाधान करणं, त्याच्यातून बाहेर काढणं प्रभूचं काम आहे. विश्वासाने प्रभूकडे या. म्हणून तो म्हणत आहे की मी ह्या गोष्टीला परखलेलं नाही. वाचा पुढे. मग तो काय म्हणतो? कारण त्यांनी पारखणी केली नाही, हो. तेव्हा ती दाविदाने आपल्या अंगातून काढली. त्यांनी आपली काठी आपल्या हाती घेतली व होळा. आज कित्येक लोकांनी हे आपल्या अंगामध्ये घालून ठेवलेलं आहे आणि त्यालाच ते तारणाचं वस्त्र समजलंय. परंतु दाऊद म्हणतो याला काढावं लागणार आहे. म्हणजे 5 वर्ष बायबल कॉलेज केलेलं, 10 वर्ष बायबल कॉलेज केलेलं आहे, तिकडून इकडून ऐकून हे सगळं माइंड भरलेलं. तो काय सांगतोय, हा काय सांगतोय, सगळं भरलेलं. दाऊद म्हणतो याला काढावं लागणार आहे, तेव्हा जे प्राप्त होऊ शकतो. म्हणजे आज मनुष्य स्वतःच्या बलावरती काहीतरी करू इच्छित आहे, परंतु आपण स्वतःच्या शक्तीने काहीच करू शकत नाही. म्हणून तो पुढे म्हणतो, वाचलं मग त्याने आपली काठी हाती घेतली. ओहळातून 5 गुळगुळीत गोटे. कोणती काठी? कोणती काठी? अहो इकडे तलवार आहे, इकडे ढाल आहे, इकडे शस्त्र सामुग्री भरलेली आहे, परंतु दाऊदाकडे काठी आहे. म्हणून तो म्हणतो काय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. त्याची आकडी, त्याची काठी मला धीर देते. काय आमेन बोलताय? त्याची आकडी आणि त्याची काठी काय? हे वचन त्याची आकडी आणि त्याची काठी आहे. म्हणजे त्याच्याकडे आकडी. तुम्ही मेंढपाळाला बघितलंय का? मेंढपाळाकडे आकडी असते. कशासाठी असते माहितीये का? जो चारा उंचावरती असतो, जिथं त्याचा हात पुरत नाही ना, त्याला तो आकडी टाकून खाली ओढतो आणि तो मेंढरांना तो चारा चारितो. अशी आकडी आणि अशी काठी माझ्या प्रभूच्या हातामध्ये आहे. हालेलुया. त्याला तुम्हाला हष्टपुष्ट करायचंय म्हणून प्रभूच्या हातामध्ये ही आकडी आहे. काय आमेन बोलताय तुम्ही? हे वचन आहे, यानेच आपण बलवान बनू शकतो, ताकदवार बनू शकतो. हालेलुया. म्हणून मनुष्य ज्यावेळेस अन्न खात नाही, पाणी पित नाही, तर त्याचे चेहरे सुकून जातो, कोमजून जाते, हाड दिसायला सुरुवात होते. लोक म्हणतात की याने अन्न खाल्लेलं नाही, खूप दिवसाचा तो उपवासी दिसतोय. तसंच आध्यात्मिकतेमध्ये आहे. आध्यात्मिकतेमध्ये आत्म्याला जे पाहिजे ते अन्न जर तुम्ही खाऊ घातलं नाही, आत्मा बी असा सुकडून जातो आणि मग दुर्गंध यायला सुरुवात होते. मग घरामधून दुर्गंध यायला सुरुवात होते. ज्या घरात आपण राहतो तिथून दुर्गंध यायला सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेस बायबल वाचायला तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस सुगंध बाहेर येतो. कारण की आतमधला आत्मा हष्ट आणि पुष्ट बनतो. म्हणजे आपली जी लढाई आहे ती हाडामासा बरोबर नाहीये की तुम्ही हाडामासाला ताकदवार बनावं. आपली लढाई आत्म्यांबरोबर आहे. म्हणून आत्म्याला हष्टपुष्ट बनवा. काय आम्ही बोलतायचं? आत्म्याला तुम्ही खाऊ घाला. चर्च ज्यावेळेस वेळ मिळते त्यावेळेस मेसेज ऐका, ज्यावेळेस वेळ मिळते त्यावेळेस स्तुती आराधना करा, ज्यावेळेस वेळ मिळते बायबल वाचा. वेळ खाली जाऊ देऊ नका. खाली घर हे शैतानाच असते. म्हणून याला प्रभूचे वचनाने भरा. काय आम्ही बोलतायचं? म्हणून आज मी तुम्हाला आश्वासन देत आहे की देव तुमच्या बाजूने उभा आहे. घाबरू नका चर्च. या 2026 मध्ये परमेश्वर तुमच्यासाठी काम करणार आहे. अद्भुत काम करणारा परमेश्वर आपल्या बाजूने उभा आहे. म्हणून बायबल मध्ये ते 1 शमूएल 17 अध्याय 46 वचनामध्ये 45 वचन वाचा.
दाविदाने त्या बलिष्ठाला म्हटले, दाविदाने त्या बलिष्ठाला म्हटले, तू तलवार व भाला हा. व बर्ची घेऊन माझ्याकडे आलास, हा परंतु सैन्याच्या यहोवा इस्रायलाचा फौजांचा देव हा. ज्याला तू तुच्छ लेखले आहे हा. त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. मी यहोवाच्या नावाने आलेलो आहे. हालेलुया. आज जर ज्याला यहोवाचं नाव प्राप्त झालेलं आहे, युद्धामध्ये जय तुम्हाला मिळणार आहे, कारण की तुम्ही त्याच्या नावाने एकत्र जमलेला आहे. म्हणून बायबल मध्ये काय प्रेषितांची कृत्य 10 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की उठ पश्चाताप कर, त्याच्या नावाने आपले पाप धु, कारण की देव तारण करणार आहे. प्रेषितांची कृत्य 10 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे बघा. ज्यावेळेस कर्नेलियाच्या घरी पेत्रस जातो आणि पेत्र कर्नेलियाला म्हणतो, उठ त्याचं नाव घेऊन आपले पाप धु. 10 अध्यायामध्ये बघा. प्रसिद्ध वचन. त्याच्याविषयी सर्व भविष्यवाणी साक्ष देतात की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळते. त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळते. 48 वचन. मग त्यांचा येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा व्हावा अशी त्यांनी आज्ञा केली. त्याच्या नावाने पापाची क्षमा आणि त्याच्या नावातच बाप्तिस्मा. हालेलुया. आणि म्हणून तो मला वाटते 8व्या अध्यायामध्ये असेल ते. उठ त्याचं नाव घे आणि आपले पाप धु. बरोबर. मला ते मी विसरलो. विश्राम में हमने पाया प्यारा प्यारा नाम. यीशु नाम में हमने पाया मीठा मीठा. 39 वचनाचा नाही 39 नाही. अंधे आए आके पाए, दुखियारे भी कहते जाए यीशु नाम में हमने पाया प्यारा प्यारा नाम. त्याकडे वचन असं आहे की तू त्याचं नाव घे आणि आपले पाप धुवून टाक. हालेलुया. म्हणजे त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या नावामध्ये पापाची क्षमा आहे, त्याचं नाव जय देणार आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे कलसीकार 3:17 मध्ये, वचनात किंवा कामात जे काही तुम्ही करा प्रभू येशूच्या नावामध्ये करा. आणि मग अशा ठिकाणी जिथे जिथे येशूचं नाव आलेलं आहे त्या त्या ठिकाणी प्रभू पवित्र आत्मा उतरून आलेला आहे. जोपर्यंत नाव येत नाही मिळत नाही तोपर्यंत आत्मा उतरून येत नाही. ज्यावेळेस कर्नलच्या घरी नावाचा प्रचार केला गेला त्यावेळेस त्यांच्यावरती आत्मा उतरून आला. ऍक्च्युअली सुभेदार जो होता तो शतपती होता, तो धार्मिक होता, दान दशांश देणारा होता, धार्मिक जीवन जगणारा होता, परंतु
बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे, एक दूत त्याच्यापाशी आला, तो प्रार्थना करत होता आणि कर्नल्याला म्हटला, तुझी भेट ही कबुलीसाठी गेलेली आहे, परंतु देवाने तिला आजपर्यंत ग्रहण केलेलं नाही, म्हणून तू काय कर, शमोन पेत्र नावाच्या व्यक्तीला तो आपल्या घरी बोलवून आण आणि ज्या वेळेस त्याला ऍड्रेस दिला जातो तर तो एका व्यक्तीला पाठवतो शमोनला बोलवण्यासाठी आणि मग तो ऍड्रेस विचारत जातो आणि तो जिथं अतिथी होता, जिथं तो पाहुणचारासाठी उतरलेला होता पेत्र, त्या ठिकाणी पेत्र बी उपवासीच होता, पेत्राला बी भूक लागली होती, पेत्रही त्या उपवासामध्येच तो थोडासा अशक्त होऊन पडलेला होता आणि झोपेत गेला आणि त्याला दर्शन झाले आणि त्या दर्शनामध्ये मोठी चादर उतरून आली आणि त्या चादरीमध्ये बघितला आणि सांगितलं की मार आणि खा. पेत्र म्हटला, याच्यातलं मी तर कधी अशुद्ध वस्तू खाल्लेली नाही. मग त्याच वेळेस तो व्यक्ती तिथे येतो आणि म्हणतो की अशा व्यक्तीने तुला बोलवलेलं आहे आणि मग त्याचा अर्थ त्याला समजतो की देव अन्य जातीसाठी बी त्यांनी मार्ग मोकळा केलेला आहे. आणि ज्या वेळेस तो त्या ठिकाणी जातो आणि सुरुवात प्रचाराची करतो की जे इस्रायल मध्ये घटना घडलेल्या आहे, जो येशू आहे तोच ख्रिस्त आणि तोच प्रभू आहे की ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावरती घेऊन मारले तोच मशिया होता. ही सुवार्ता ज्यावेळेस कर्नेल्याच्या घरी सांगण्यात आली तर त्यावेळेस आत्मा उतरून आला. मला सांगायचं काय होतं की जिथं येशूच्या नावाचा प्रचार केला जातो, येशू कोण आहे हे प्रचार केला जातो, त्या ठिकाणी आत्मा उतरून येतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, जिथं येशूच्या नावाचा प्रचार केला गेला तिथं आत्मा उतरून आला. हालेलुया. म्हणजे आजही जर आत्मा उतरून येत आहे तर येशूचं नाव तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे 46 पहिलं शमूएल 17 अध्याय आणि त्याचं 47 वचन वाचा. 46 आणि 47 वचन. पहिला शमूएल 17 अध्याय 46 वचन. आज यहोवा तुला माझ्या हाती देईल, आज यहोवा तुला माझ्या हाती देईल आणि मी तुला मारून तुझे मस्तक तुझ्या पासून शिरून घेईन. आणि आज पालिशांच्या फौजेची प्रेते आकाशातील पाखरास पृथ्वीतल्या श्वापदास येईल, अशासाठी की इस्रायल मध्ये देव आहे असे सर्व पृथ्वीने पाहावे. हे नाही की इस्रायल मध्ये कोणीतरी व्यक्ती ताकदवार आहे की त्याने या व्यक्तीवरती जय प्राप्त केला असं म्हणावं नाही. दाऊद म्हणतो की हे याच्यासाठी व्हावं की समस्त प्रजेने जाणावं की यहोवा आमच्या बरोबर आहे. काय आम्ही बोलतोय? आज मनुष्य मनुष्याला गौरव देत आहे, मनुष्य म्हणत आहे की मी जय प्राप्त केला. दाऊद म्हणतो आज समस्त इस्रायल प्रजेने जाणावं की युद्धामध्ये विजय देणारा माझा प्रभू आहे. म्हणून दाऊद त्या ठिकाणी कोणाला पुढे करतोय बघा. 47 वचन. आणि असे की तलवार व भाला तलवार यहोवा तारण करत नाही, तलवार आणि भाल्याने यहोवा तारण करत नाही, असे या सर्व समुदायाने असे हे सर्व समुदायाने जाणावे. म्हणजे हा सर्व समुदाय शस्त्र सामग्री घेऊन घरात बसलेला होता. काय म्हणतात? आजही भरपूरशे लोक बायबल घेऊन घरामध्ये बसलेले आहेत. छोटेसे आपलं आहे ना कपाट आहे, कपाटामध्ये हप्ताभर बायबल पडलेला आहे, परंतु ते प्रॅक्टिकली जीवनात घेऊन युद्धात उतरणारे कोणी नाही आहे. म्हणजे आज तलवार आहे, शस्त्र सामग्री आहे, परंतु ती कुठेतरी कपाटात ठेवलेली आहे. हाय आमच्याकडे हाय आमच्याकडे ज्ञान आहे, आमच्याकडे प्रभू आहे ना, आम्ही ख्रिश्चन आहे. दादापासून आम्ही ख्रिश्चन आहे, आम्ही डिसोजा, आम्ही फर्नांडिस, आम्ही हे आम्ही ते फलाना देवका. सर्व जण शस्त्र सामग्री घेऊन कुठे बसलेत? आपापल्या झोपड्यांमध्ये बसलेले आहे. पण जो दाऊद जंगलामध्ये आणि तिथून तो विश्वास घेऊन आलेला आहे की जे खोपड्यांमध्ये बसलेले आहेत त्यांनी जाणावं की देव आज बी अद्भुत काम करणार आहे. काय आम्ही बोलतायचं? आज चर्च मध्ये घरामध्ये बसलेल्या लोकांचा विश्वास काय माहितीये का? आज काय असे काम होणार नाही. दाऊद जंगलात बसून म्हणतो देव आज बी तेच काम करण्यास समर्थ आहे. म्हणजे काय विश्वास आहे? त्याने लाल समुद्र दुभागला, त्याने यर्दन नदी दुभागली, तो प्रभू आज बी आश्चर्य करण्यास समर्थ आहे. दाऊदाचा महान आणि मोठा विश्वास होता प्रभूच्या वचनावरती की देव आज बी अद्भुत काम करणार आहे.
म्हणून तो म्हणतो डाल आणि तलवार आणि भाला याकडून देव तारण करत नाही, कारण की लढाई यहोवाची आहे. हालेलुया. कारण की आपला देव ढाल आणि बर्ची घेऊन येत नाही, देव खुद उभा राहतो. हालेलुया. ज्यावेळेस फलिस्ती लोक समोर उभा होते तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे ते मुंग्यांसारखे उभे होते. इस्रायल प्रजा घाबरून बसलेली होती. प्रभूने फक्त मुंग्यांद्वारे जय प्राप्त करून त्यांना दिला. काय तुम्ही वाचलंय बायबल मध्ये? हे घाबरून बसले, म्हटले एवढ्या मोठ्या सैन्यांबरोबर आम्ही कसं युद्ध करायचं. रात्रीच प्रभूने मुंग्या पाठवल्या, त्यांना चावायला सुरुवात केली. हे सगळे शस्त्र सामग्री सोडून निघून गेले. बघा, जय देणारा प्रभू आहे एका मुंगीद्वारे. हालेलुया. आश्चर्य कर्म करणारा प्रभू आज आपल्या बाजूने. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? माझ्या बरोबर आहात का? देव अद्भुत काम करणार आहे, फक्त विश्वासाने उभा राहा. म्हणून यहोशुआ म्हणतो पहिला अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये म्हणतो प्रभू त्याला यहोशुआला की तू जिथं कुठे जाशील मी यहोवा परमेश्वर तुझ्या बाजूने असणार आहे. कुठे जाशील? यहोशुआ 1:8-9. 1:8-9 1:8-9. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. काय? जाशील तिकडे म्हणजे कुठं जाशील? तू हॉस्पिटल मध्ये जरी मोठ्या आजाराने पडलेला असेल, प्रभू तुझ्या बाजूने उभा आहे. तू मरणाच्या दरीत पडलेला असेल, म्हणशील आता मरण येणार आहे, तरी प्रभू तुझ्या बाजूने उभा आहे. मी हे म्हणत नाही की तुम्ही वाचता याच आश्वासन मी देत नाही, परंतु मेल्यानंतर जीवन देण्यासाठी प्रभू तुमच्या बाजूने उभा आहे. शरीर ते एक दिवस जाणार आहे, शरीर ते एक दिवस मातीत मिळणार आहे, परंतु आत्म्याला जीवन देणारा प्रभू तुमच्या बाजूने उभा आहे. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? कब्र आपली वाट बघत आहे, परंतु देव आपल्या बाजूने उभा आहे. हालेलुया. हे शरीर कमजोर आहे, प्रार्थना करायला जातो तर झोप येते, बायबल वाचायला जातो तर झोप येते, पुस्तक वाचायला जातो तर झोप येते. म्हणजे हे शरीर कमजोर आहे आणि कमजोर शरीराचा शैतान फायदा घेतो. आणि मग तो तुम्हाला तुमचं मत आतून वाटतं की खूप बायबल वाचावं, खूप प्रार्थना करावी, परंतु त्याच वेळेस हे शैतान काय करतो? शरीराचा उपयोग करतो आणि तुम्हाला झोपा शान झोपा. मग असे झोपून जातात की कधी कोणती वेळ येईल काहीच कळत नाही, इतके ढाढ झोपतात. आणि मग शैतान हे शरीर कमजोर शरीराचा उपयोग करतो. आणि सर्वात मोठं युद्ध जे लढलं गेलं ते हवेच्या मनामध्ये लढलं गेलं. त्यामुळे आज आपण इतके कमजोर आहोत. काय माझ्या बरोबर आहात? जर ते युद्ध त्या ठिकाणी लढलं गेलं नसतं आणि जर लढलं गेलं असतं तिथं जे जय प्राप्त केला गेला असता, तर आज आपली हालात अशी नसती. हालेलुया. आज हे टकलं पडलं नसतं. समजते का? आज मी हे कमजोर झालो नसतो, माझे हाड झिजले नसते, काम करताना माझे कंबर दुखलं नसतं. कारण की का? तिथं जे युद्ध लढलं गेलंय त्या युद्धात ती हारली, म्हणून आज आपले डोळे कमजोर होत चालले आहे, आपलं शरीर कमजोर होत चाललेलं आहे, आपल्याला आजार पकडत आहे. कारण की युद्ध लढलं गेलं, त्याच्यात आपले आईबाप हारले, म्हणून हे शरीर इतकं कमजोर आहे. काय आम्ही बोलताय? परंतु आज मोठा आश्वासन 2026 मध्ये तुम्हासाठी मी देत आहे. नेहम्या 8 अध्याय आणि 10 वचनानुसार. नेहम्याचं पुस्तक 8 अध्याय 10 वचन. तेव्हा त्याने त्यांना म्हटले जा तेलकट खा व गुळचट प्या व ज्याच्यासाठी काही तयार झाले नाही त्याच्याकडे वाटे पाठवा, कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे. म्हणून खिन्न असू नका, कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. यहोवाचा आनंद तुमची ताकद आहे. 2026 मध्ये यहोवाचा आनंद आपली ताकद आहे. हालेलुया. जिथं कुठे जाणार तिथं म्हणायचं यहोवा माझ्या बरोबर आहे आणि त्याचा आनंद माझी ताकद आहे. म्हणजे फिलिप्पी मध्ये काय पौल म्हणतो? प्रभू मध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा.
संकट येत राहतील, दुःख येत राहतील, विलाप येत राहतील, काही येत राहील जीवनामध्ये, कारण की हे शरीर कमजोर आहे, याचा पिछा सैतान करत आहे. परंतु यामध्ये एकच म्हणायचं आहे, प्रभू मध्ये आनंद करा. हालेलुया. सकाळी उठून ते जरी घरचे म्हटले ना, आज हे तकलीफ आली, माझ्या प्रभू मध्ये आनंद करा. हालेलुया. घरात हे संपले ते संपले, प्रभू मध्ये आनंद करा. घरात हे नाही, घरात ते नाही, जॉब नाही, हे नाही ते नाही, म्हणायचं प्रभू मध्ये आनंद करा. हालेलुया. सर्वजण प्रभू मध्ये आनंद करा. हालेलुया. कारण की येशू आपल्या बाजूने उभा आहे, जय देणारा परमेश्वर आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या बरोबर होऊया, प्रभूला धन्यवाद देऊया, एक गाणं गाऊन प्रभूची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. यीशु नाम में हमने पाया प्यारा प्यारा. यीशु नाम में हमने पाया प्यारा प्यारा नाम. देवाचं नाव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. आणि त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आपण हरलेलो आहोत, परंतु ख्रिस्तामध्ये आपण जय प्राप्त केलेला आहे. म्हणून त्या नावामध्ये विजय आहे, त्या नावामध्येच अनंतकालचं जीवन आहे. जे नाव आपल्याला मिळालेलं आहे ते नाव अनादिकालापासून लपलेले नाव, जे येशयाच्या द्वारे सांगितले गेले होते, अद्भुत युक्ती करणारा पराक्रमी देव, सनातन पिता. आणि तो मरियमच्या द्वारे मरियमकडे आला आणि सांगितले गेले, तू गर्भवती होशील, पुत्र जनशील, त्याचं नाव इम्मानुएल ठेव, म्हणजे आम्हा बरोबर देव. हालेलुया, हालेलुया. यीशु नाम में हमने पाया प्यारा प्यारा नाम. यीशु नाम में हमने पाया मीठा मीठा नाम. अंधे आए आंखें पाए, दुखियारे भी कहते जाए, आंधी आए आंखें पाए, दुखियारे भी कहते जाए, कहते जाए. क्या कहते जाए? यीशु नाम में हमने पाया कुदरत वाला. यीशु नाम में हमने कुदरत वाला. प्रभूची महिमा प्यासे आए बीत जाए, अब दी जीवन आज ही पाए. प्यासे आए बीत जाए, अब दी जीवन आज ही पाए. यीशु नाम में हमने पाया प्यारा प्यारा. यीशु नाम में हमने पाया एक हमारा.
यीशु नाम में हमने पाया सुंदर सुंदर हालेलुया 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 glory thank you thank you Lord thank you Lord प्यासे आए पीते जाए अब भी जीवन आज ही पाए प्यासे आए पीते जाए अब भी जीवन आज ही पाए आज ही पाए यीशु नाम में हमने पाया यीशु नाम में हमने पाया यीशु नाम में हमने पाया सुंदर सुंदर यीशु नाम में हमने पाया सुंदर सुंदर हे नाव युगानुयुगापासून लपलेली नाव देवाने त्याच्या लोकांवरती प्रगट केले आणि म्हटले तोच ख्रिस्त आणि तोच प्रभू आहे युगानुयुगचा राजा युगानुयुग आम्हावर भरदेव हालेलुया तोच अल्फा आणि तो ओमेगा त्याच्या नावामध्ये युगामध्ये जे आहे आपली शस्त्र सामग्री काम येणार नाही आपलं ज्ञान बुद्धी समज काम येणार नाही त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपण युद्धामध्ये उभा राहूया आणि म्हणूया प्रभू तू विजय दे तू आमच्या बाजूने उभा राहा तू आम्हाला बल शक्ती आणि सामर्थ्य दे 2026 मध्ये यहोवा माझा बलमूल आहे यहोवाचा आनंद माझी सामर्थ्य आहे प्रभू कृपा अनुग्रह कर घडी घडी आणि प्रभू एक क्षण क्षण बाप्पा आम्ही फक्त तुझ्यामध्ये आनंद करणार म्हणावं बाप्पा शुक्र बाप्पा सर्वांना आशीर्वादित करतो प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो आमेन हालेलुया